एका रस्त्याने संपूर्ण भारताला प्रश्न विचारला होता. होय, तो फक्त मातीचा रस्ता नव्हता, तो माणुसकीची परीक्षा घेणारा रस्ता होता. त्या रस्त्यावरून गायी चालू शकत होत्या, बैल चालू शकत होते, कुत्री, मांजरी, अगदी प्रत्येक प्राणी जाऊ शकत होता. पण एका माणसाला फक्त तो अस्पृश्य म्हणून जन्माला आला होता, म्हणून त्या रस्त्यावर पाऊल ठेवण्याचा अधिकार नव्हता. हा प्रसंग होता श्रावणकोर संस्थानातील वैकमचा. आणि या घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न अस्वस्थ करू लागला. ज्या देशात माणसाला रस्त्यावर चालण्याचाही अधिकार नाही, त्या देशात फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर खरंच सर्वांचं स्वातंत्र्य येईल का? सन 1925 बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर जनजागृती करत होते. 10 आणि 11 एप्रिल बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे मुंबई इलाका प्रांतिक बहिष्कृत परिषदेचं 3रं अधिवेशन भरलं होतं. सभागृह लोकांनी भरून गेलं होतं, कारण लोकांना माहिती होतं आज बाबासाहेब बोलणार आहेत. पण त्या दिवशी त्यांनी फक्त भाषण केलं नाही, तर भारताच्या सामाजिक इतिहासावर कायमचा प्रश्नचिन्ह उभं केलं. बाबासाहेब म्हणाले, आज देशात अनेक घडामोडी सुरू आहेत, पण त्यापैकी आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाचा विषय म्हणजे वैकम येथील सत्याग्रह. वैकम मध्ये नेमकं काय घडलं होतं? एका सार्वजनिक रस्त्यावरून सर्व लोक जाऊ शकत होते, अगदी जनावरांनाही कोणी अडवत नव्हतं. पण अस्पृश्यांना मात्र त्या रस्त्यावर चालण्याची परवानगी नव्हती. मग त्यांनी एकच मागणी केली, ज्या रस्त्यावरून इतर जातात त्याच रस्त्यावरून आम्हालाही जाऊ द्या. ऐकायला ही मागणी साधी वाटते, पण त्या काळात ती मागणी म्हणजे संपूर्ण जाती व्यवस्थेलाच दिलेलं आव्हान होतं. हा सत्याग्रह 1-2 दिवस नाही, तर वर्षभराहून अधिक काळ चालला होता. अनेकांनी त्याग केला, संघर्ष केला, पण शेवटी तो यशस्वी झाला नाही. मग या अपयशातून बाबासाहेबांनी काय शिकवलं? ते म्हणाले, काही राजकीय नेत्यांच्या विचारात या सत्याग्रहामुळे बदल झाला, कारण एक गोष्ट स्पष्ट झाली होती, आधी राजकारण आणि मग सामाजिक सुधारणा. हा विचार चुकीचा आहे. बाबासाहेब सांगतात, राजकीय स्वातंत्र्याच्या मार्गात जर कोणता सर्वात मोठा अडथळा असेल तर तो सामाजिक अन्याय. सामाजिक प्रश्न कितीही पुढे ढकलला तरी तो पुन्हा समोर उभाच राहतो. आणि म्हणून जो समाज स्वतःच्या लोकांना समान अधिकार देत नाही, तो खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकत नाही. पण इथून पुढे बाबासाहेब असा प्रश्न विचारतात, ज्याने त्या काळातील अनेक मोठ्या नेत्यांनाही विचार करायला भाग पाडलं. ते महात्मा गांधींच्या भूमिकेबद्दल बोलतात, त्यांचं कौतुकही करतात आणि त्यांच्यावर टीकाही करतात. नेमकं त्यांनी काय म्हटलं होतं ते आपण पुढच्या भागात पाहू.